गुड मॉर्निंग स्टुडंट्स, मी लातूरकर सर संकल्प ए अकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे. मागच्या तासाला आपण समरूपता या पाठातील सराव संच 1.2 पाहिला होता. आता आज आपण सराव संच 1.3 पाहणार आहोत. तर 1.3 सुरू करण्याच्या पूर्वी त्याच्या आधीच्या काही कन्सेप्ट म्हणजे त्याच्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. त्या पूर्णपणे आधारित आहेत समरूप त्रिकोण या भागावर. समरूप त्रिकोण म्हणजे काय आणि समरूप त्रिकोणाच्या कसोट्या वगैरे आपण ते पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा आणि प्रत्येकाने कमेंट करत चला, जेणेकरून काही जर तुम्हाला काही अपेक्षित असेल, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत पूर्ण होत नसतील तर त्या अपेक्षा कमेंट म्हणून तुम्ही सांगत चला, जेणेकरून ते आम्ही परत ते पूर्ण करण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये ते दुरुस्त करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करा. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी जे नवीन आहेत चॅनलवर त्यांनी. ओके, तर चला तर आपण चालू करूयात. आपली पुढची कन्सेप्ट आहे ती समरूप त्रिकोण. लक्ष देऊ, समरूप त्रिकोणाची व्याख्या मी लिहिलेली आहे इथं. समरूप त्रिकोण म्हणजे काय? जर दोन त्रिकोण दिसायला सारखे असतील परंतु त्यांची मापे समान असतीलच असे नाही, अशा त्रिकोणांना समरूप त्रिकोण असे म्हणतात. जसे की बघा, समरूपची व्याख्या दिली आपण सुरुवातीला पहिल्या तासातच पाहिली होती समरूपता म्हणजे काय वगैरे. परत एकदा आपण रिवाइंडमध्ये बघतो की माझी एक फोटो काढली, समजा माझी एक फोटो काढली आणि मी, या दोन्हीत दिसायला साम्य असतं. जसं की आता मी समजा 5 फूट 6 इंचाचा आहे आणि माझी फोटो आहे जो फक्त 6 इंचाची. तर मी आणि माझी फोटो या दिसायला कसं आहे? साम्य आहे. म्हणजे माझ्या फोटोवरून मी दिसतो कसा याचा अंदाज आपल्याला येतो. परंतु त्याची मापे समानच आहेत का? समान असतात अशी नाही, परंतु ते दिसायला सारखे आहेत म्हणजे समरूप आहेत. जसं की त्यावेळेस अजून एक उदाहरण दिलं तर मी ताजमहलचं. ताजमहल दिसायला म्हणजे जवळपास 50 मीटर उंचीचा आहे, पण त्याची जर आपण 2 फुटाची फोटो काढली किंवा 1 फुटाची फोटो काढली तर तो ताजमहल आणि तो दिसायला कसे दिसतात? तर सारखे दिसतात, परंतु त्यांची मापे समान असतात का? नाही आहे. म्हणजेच अशाच प्रकारे दोन त्रिकोण जर दिसायला सारखे असतील परंतु त्याचे मापे समान नसतील तर त्यांना समरूप असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? समरूप त्रिकोण असे म्हणतो. तर इथं बघा, या प्रकारे दोन त्रिकोण आपण काढलेले आहेत. समजा आता इथं ABC आणि इथं DEF हे दोन त्रिकोण आहेत. म्हणजे इथं यांचे जे कोनांची मापे आहेत ते कोनांची मापे समानच असतात. जर इथं कोन A 120 आहे, हा D 120 आहे, B 35 आहे, E 35 आहे, F 25 आहे आणि C पण 25 आहे. बघा, लक्ष द्या की समरूप त्रिकोणामध्ये जे त्रिकोणांची कोनांची मापे असतात ते त्यांचे जे संगत कोन असतात, म्हणजे जर आता इथं A चा विचार केला तर D, A सोबत कोणता आहे? D, याला म्हणायचं संगत कोन. तर B चा विचार केला तर B सोबत E आणि C सोबत विचार केला तर F, याला असं म्हणजे ज्या कोणाचा आपण विचार करतो ते कोनांची मापे एकरूप असतात, परंतु त्यांच्या बाजूंची मापे जी असतात ती एकरूप नसतात. कोन हे एकरूप असतातच समरूप त्रिकोणामध्ये, हे लक्षात घेऊन. बाजू जे आहेत बाजूंची मापे हे एकरूप असतात नाही आहे, ते मापे प्रमाणात असतात. आता इथं बघा, त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E आणि कोन C एकरूप कोन F. हे तिन्ही कोन एकरूप आहेत. तिन्ही कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. हे त्याची आपण कसोट्या वगैरे पाहणार आहोत. आणि दुसरी काय अट असते बघा, लक्षात बाजू प्रमाणात असणे. प्रमाणात म्हणजेच काय? लक्ष देऊ आपण. AB छेद DE. जर इथं पहिल्या दोन नावांचा विचार केला बघा, इथं त्रिकोणामध्ये पहिले दोन नावं AB, इकडले पहिले दोन नावं DE. मग ABचं माप किती आहे? 8 आणि DEचं माप किती आहे? 4. म्हणजे इथं बघा, 4 1 4, 4 2 8, 2/1 यांचं गुणोत्तर आलं 2/1. मध्ये इथं हे BC शेवटचे दोन नाव आणि इकडे शेवटचे दोन नाव EF. BC आणि इकडले दोन शेवटचे नाव EF. BC बरोबर 10 आहे आणि EF बरोबर 5. इथं 5 बघा, BC छेद EF काय आलं इथं? 2/1. इथं 5 1 5 5 2 10, म्हणजे हा पण 2/1. ह्या झाल्या दोन बाजू. आता तिसरी बाजू आपण बघू. बघा, हे असे पहिलं आणि शेवटचं नाव AC
आणि इथं पहिलं आणि शेवटचं नाव DF, AC छेद DF. AC बरोबर 6 आहे आणि DF बरोबर 3. इथं 3 1 3, 3 2 6. म्हणजे परत बघा, म्हणजेच या सर्व बाजूंचे जे गुणोत्तर आहेत, म्हणजे बघायचं पहिले दोन नावं इकडले, पहिले दोन नावं इकडले, शेवटचे दोन नावं इकडले, शेवटचे दोन नावं इकडले, आणि असं पहिलं आणि शेवटचं नाव AC इकडलं, पहिलं आणि शेवटचं नाव DF. हे सर्व गुणोत्तर 2/1 2/1 2/1 आलेले आहेत. जर हे असे जर असतील, याला म्हणतात आपण सर्व बाजू प्रमाणात याला काय म्हणतात, सर्व बाजू प्रमाणात असणे आणि इथं सर्व कोण एकरूप असणे. अशा परिस्थितीत हे दोन जे त्रिकोण आहेत ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात. तर आता समरूपता, दोन त्रिकोण समरूप असण्याच्या काही कसोट्या आहेत. कसोट्या म्हणजेच काही अटी आहेत. म्हणजे दोन त्रिकोण केव्हा समरूप होतात हे आपल्याला कसं कळत, तर त्याच्या काही अटी आहेत. बघ, दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्या दोन त्रिकोणांच्या काही अटींची पूर्तता व्हावी लागते. त्या अटीची पूर्तता म्हणजेच त्याला म्हणतो आपण समरूप त्रिकोणाच्या कसोट्या असं आपण म्हणतो. अटी म्हणजेच काय, समजा त्या दोन त्रिकोणाचे काही कोण एकरूप राहिलं, कोण एकरूप असायला पाहिजे आणि त्यांच्या बाजू प्रमाणात असायला पाहिजेत. तर प्रत्येक वेळेस हे सर्व कोण एकरूप आहेत आणि सर्व बाजू प्रमाणात आहेत हे बघण्याच्या ऐवजी काही अट बघितलं, म्हणजे कुठल्या अटी बघितल्या, 2-3 अटी जर आपण चेक करून पाहिल्या, जर ते बरोबर असतील तर सर्व पूर्ण अटीची पूर्तता होतच असते. म्हणून त्या अटीच्या पूर्ततेलाच आपण काय म्हणतो, तर समरूपतेच्या कसोट्या म्हणतो. ज्या अटी आहेत त्या अटींना आपण त्या समरूपतेच्या कसोट्या म्हणतो. म्हणजे 1 अट असतील, 2 अट असतील, 3 अट असतील, त्या 3 अटी असतात, त्या अटीला आपण काय म्हणतो, समरूपतेच्या कसोट्या. ओके, मग त्या कसोट्या कोणत्या कोणत्या आहेत आपण पाहणार आहोत. तर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. मग समरूपतेची पहिली कसोटी आहे को 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 कसोटी. पहिली कसोटी कोणती आहे, को को को. याचा लॉंग फॉर्म होतो कोण कोण कोण. को 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 कसोटी याचा अर्थ कोण 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 कसोटी. म्हणजे ते बघा काय म्हणते त्याच्यामध्ये, जर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. म्हणजे त्याचा अर्थ ज्या दोन त्रिकोणामध्ये जी एकाच एक संगती दिलेली आहे, म्हणजे नाव त्यांचे त्रिकोण PQR आणि नंतर समजा आता त्रिकोण PQR सोबत त्रिकोण दिलेला आहे आपल्याला ABC. तर त्रिकोण PQR आणि ABC ह्याच संगतीनुसार जर ते सर्व कोण जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. ते कसं काय ते बघूत आपण. बघा, इथं त्रिकोण ABC व त्रिकोण PQR इथं आकृत्यामध्ये आपण घेतलेलं आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR त्यांची संगती पण तीच घेतलेली आहे, ABC जसे PQR या संगतीमध्ये. माझा इथं बा A आणि P, A एकरूप आहे कोण P, नंतर B एकरूप आहे Q आणि C एकरूप आहे R. अशा प्रकारे तीन कोणांशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. मग इथं फक्त लक्षात ठेवायचं की कोण जर एकरूप असतील तर त्यांच्या बाजूही आपोआपच प्रमाणात असतात, हे लक्षात ठेवायचं. त्यांच्या बाजूही आपोआप काय असतात, प्रमाणातच असतात. म्हणजे मग ते चेक करत बसायची गरज नाही, AB प्रमाणात आहे PQ हे करत बसायची काही गरज नाही. मग इथं पहिली कसोटी कोणती आपली, को 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 कसोटी. हे लक्षात आलं. तीन कोण जर एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. ही आपली पहिली कसोटी कोण कोण कोण. आणि त्याच्याची सारखीच कसोटी आहे दुसरी, समरूप त्रिकोणांची को को कसोटी. मग ॲक्च्युअलमध्ये तीन कोण एकरूप असण्याची गरज नाही. जर दोन कोण एकरूप असतील, जर त्या दिलेल्या दोन त्रिकोणांचे दोन कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण म्हणजे समरूपतेची को को कसोटीनुसार समरूप होतात. आता दोन कोण बघा कसं काय, तर आपल्याला माहीत आहे, ते उदाहरणाद्वारे आपण बघू. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती असते हो, माहिती आहे का नाही आपल्याला, 180 अंश असते. बरोबर आहे. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता समजा इथं याचं माप 70 अंश, याचं पण इथं 70 अंश समजा. ओके, आता इथं याचं माप 60 अंश, याचं माप 60 अंश आणि याचं पण माप 60 अंश. तर हे दोन कोण एकरूप आहेत, 70 आणि 60. हा 70चा आणि 60. मग त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. मग इथं 70 अधिक 60 म्हणजे किती होतो, 130 अंश. म्हणजे मग आता उरलेल्या कोणाचं माप किती होतं आहे,
उरलेल्या कोणाचं माप किती होतंय 50 अंश. 130 अधिक 50 बरोबर 180 अंश. म्हणजे आता याचं 50 अंश आणि याचं पण 50 अंशच होणार आहे. म्हणजेच बघा हे दोन कोण माहीत असतील आपल्याला, जर दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण हा आपोआपच एकरूप होणार आहे. तिसरा कोण हा काय होतो, आपोआपच एकरूप होतो. कोणत्या कसोटीनुसार, म्हणजेच लक्षात ठेवायचं की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. मग हे दोन कोणाची मापाची बेरीज 130 अंश, इथं पण 130, म्हणजे उरलेल्या कोणाचं माप 100% किती होणार आहे, 50 अंश होणार आहे. कशामुळं, तर त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून जर दोन कोण जर एकरूप असतील तर तिसऱ्या कोणाचं माप हे एक आपोआपच एकरूप होतंय. म्हणून इथं समरूप त्रिकोणाची दुसरी कसोटी आहे को कसोटी. कशामुळं, तर जर दोन कोण जर एकरूप असतील, जर दोन कोण जर एकरूप असतील तर तिसरा कोण हा काय होतो, आपोआपच एकरूप होतो. मग आता आपल्याला माहित आहे तीन कोण जर एकरूप असतील तर ती दोन त्रिकोण कसे असतात, समरूप होतात. आता इथं दोन कोण जरी एकरूप असले तर लक्षात ठेवायचं तिसरा कोण हा आपोआपच एकरूप होणार आहे. म्हणून समरूपतेची को कसोटीनुसार पण दोन त्रिकोण हे काय होतात, आपले समरूप होतात. हे लक्षात आलं का? परत एकदा सांगतोय, पहिली कसोटी होती को कसोटी. दोन त्रिकोणाचे तीन कोण जर समरूप ते एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप होतात. त्याच पद्धतीने त्रिकोणाच्या दोन त्रिकोणाचे दोन कोण जर एकरूप असतील तर तिसरा कोण हा आपोआपच एकरूप होतो, म्हणून ते पण दोन त्रिकोण समरूप होतात. अशा प्रकारे पहिली कसोटी आपली त्रिकोणाची को कसोटी, दुसरी कसोटी को कसोटी. चला पुढच्या कसोटी घेऊ आपण. पुढची कसोटी आहे समरूपतेची बा कसोटी. काय म्हणते बघा कसोटी, आपण थोडे त्याची व्याख्या बघू. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या एकाच एकसंगतीनुसार त्यांच्या संगत बाजूच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणजे कसोटीचं नाव काय, बा म्हणजे बघायचा अर्थ बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, असं या कसोटीचं नाव आहे. म्हणजेच बघा दोन बाजू प्रमाणात आहेत, दोन बाजू त्या दिलेल्या दोन त्रिकोणांच्या दोन बाजू प्रमाणात असणे आणि त्याच्यातला जो कोण असतो, त्याच्यातला जो कोण एक कोण असतो त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण, म्हणजे त्या दोन बाजूंनी तयार केलेला कोण हा एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप होतात. म्हणजे बघा कसं, तर त्रिकोण KLM व त्रिकोण RST मध्ये आता इथं KL बाजू आहे आणि त्याची संगतीत बाजू आहे RS. KL छेद RS बघूत आपण इथं, सॉरी KL छेद RS. बघायचं काय होतंय, KL बरोबर 1 आहे आणि RS बरोबर 2 आहे, RS बरोबर 2 आहे. ओके, आणि परत LM छेद ST, LM छेद ST, LM छेद ST म्हणजे LM किती आहे 2 आणि ST बरोबर आहे 4. आता परत बे 1 बे दोन्ही 4, म्हणजे याचं बघा गुणोत्तर 1/2 आणि यांचं गुणोत्तर किती आहे 1/2. या दोघांचंही गुणोत्तर किती आलेलं आहे 1/2 आणि या KL आणि LM या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण कोणता आहे, कोण L. आणि इथं RS आणि ST या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण कोणता आहे, कोण S. हा कोण L आणि कोण S हे दोन्ही पण एकरूप आहेत, 120 अंश मापाचे आहेत. दोन्ही पण कोण 120 अंश मापाचे आहेत. म्हणून इथं कोण L आणि कोण S हे दोन्ही कोण एकरूप आहेत. हे दोन्ही कोण इथं कसे आहेत, एकरूप आहेत. म्हणजेच बघा ह्या दोन बाजूंनी चे गुणोत्तर KL आणि RS आणि LM आणि ST या दोन बाजूंचे गुणोत्तर समान आहे आणि या दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण L आणि कोण S हे दोन्ही कोण एकरूप आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत, ते बा बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, म्हणजे ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो बा कसोटी असे आपण याला म्हणतो. लक्षात आली, दोन बाजू प्रमाणात आणि त्यांच्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण एकरूप असणे त्याला आपण बा कसोटी असे म्हणतो. आता पुढची कसोटी आहे समरूपतेची बा कसोटी. समरूपतेची बा कसोटी, त्याची पण व्याख्या दिलेली इथं बघा. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकाच एकसंगतीत
जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकरूप किंवा एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. या समरूपतेच्या या गुणधर्माला बा कसोटी असे म्हणतात. म्हणजेच तिन्ही बाजूंशी प्रमाणात असणे याला आपण काय म्हणतो, कोणती कसोटी म्हणतो तर समरूपतेची बा कसोटी असं म्हणतो. या उदाहरणात आपण पाहू. समजा इथं KL आणि LM आणि RS आणि ST हे दोन माप दिलेलं आहे. तर इथं समजा KM बरोबर 3 आणि RT बरोबर 6 आपण घेतलं तर यांचं बरोबर गुणोत्तर बघूत आपण. बाद KL/RS बरोबर 1/2, LM/ST बरोबर इथं 1/2. आता तिसरी बाब KM बरोबर इथं आपलं बघा KM आणि KM ची संगत बाजू इथं RT. KM बरोबर 3 आणि RT 3/6 समजा. ओके. मग आता इथं बघा हे 3 1 3 आणि 3 दुनी 6. 3 1 3 आणि 3 दुनी 6. मग आता इथं KL/RS बरोबर 1/2, LM/ST बरोबर 2/4 म्हणजे बे 1 बे 2 4. मग परत यांचं पण गुणोत्तर 1/2च. परत KM/RT म्हणजे 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे 1/2. मग आता इथं बघा KL/RS 1/2, LM/ST 1/2 आणि KM/RT बरोबर परत 1/2. या सर्वांचे गुणोत्तर म्हणजे सगळ्यांचे जे गुणोत्तर आहे ते सर्व प्रमाणात आहेत. सर्व काय आहे ते प्रमाणात आहेत. सर्व बाजू या प्रमाणात आहेत. यांचे सगळ्यांचे गुणोत्तर समान आहेत म्हणून बाजू प्रमाणात आहेत. असे जर प्रमाणात असतील तर हे दोन त्रिकोण बा म्हणजे तिन्ही बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बा या कसोटीनुसार ते समरूप असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. आपण 4 कसोट्या पाहिल्यात. पहिली कसोटी को कसोटी, दुसरी कसोटी को कसोटी, तिसरी बा कसोटी आणि चौथी बा कसोटी. अशा एकूण आपण इथं समरूपतेच्या 4 कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत. तर या 4 कसोट्यावरच आधारित आहे पुढचा सराव संच आपला, की दोन त्रिकोण समरूप कशा प्रकारे दाखवायचे असतात आणि या कसोट्या चेक करून बघायच्या की ते समरूप आहेत का नाही, आणि मग समरूप असतील तर ते उदाहरणं दिलेले आहे त्यानुसार आपल्याला त्यांचे माप वगैरे काढायचे आहेत. आपण पाहणारच आहोत. तर चला सराव संच 1.3चं पहिलं उदाहरण आहे. आपल्याला बघू तिथं काय म्हणतं. आकृतीमध्ये कोण ABC बरोबर 75 अंश, कोण ADC 75 अंश. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा असा प्रश्न आहे. ओके. मग इथं दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC व त्रिकोण EDC. त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये. ओके. ABC आणि EDC मध्ये आता लक्ष देऊ. आपल्याला इथं कोण ABC बीचं माप किती 75 अंश. त्याचप्रमाणे EDC डीचं माप किती 75 अंश. म्हणजेच कोण ABC आणि कोण EDC हे एक ग्रुप आहेत. कशामुळे तर प्रत्येकाचं माप किती आहे 75 अंश. म्हणून इथं कोण ABC एक रूप कोण EDC याचं काय कारण आहे, प्रत्येकी 75 अंश. प्रत्येकी 75 अंश. ओके. आता परत थोडं लक्ष देऊ. बघा कोण ACB म्हणजे ACB मध्ये C कोण आहे, C कोण आहे. त्याचप्रमाणे कोण ECD मध्ये पण C कोण आहे. म्हणजेच हा C कोण दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. C कोण इथं दोन्ही त्रिकोणामध्ये दिसायला आपल्याला. बघा कोण ACB मध्ये पण C कोण आहे आणि त्याचप्रमाणे कोण ECD मध्ये पण C कोण आहे. म्हणजे C कोण हा इथे सामायिक कोण आहे. C कोण हा कसा आहे सामायिक कोण. ACB मध्ये पण C आहे आणि ECD C कोण तोच कोण आहे. म्हणून इथं C कोण हा सामायिक कोण आहे. म्हणून इथं कोण ACB कोण ACB एकरूप कोण ECD सामायिक कोण. म्हणून त्रिकोण ABC
आता हे माहिती आहे ना आपल्याला, हे लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलं नाही पण तरी लक्षात देऊ व्यवस्थित बघा. हे जे आहे हे समरूपतेचं चिन्ह आहे. आता हे आपण बघतो नववीपासून आपल्याला माहिती आहे समरूपता, हे झोपलेला यस, एक प्रकारचा झोपलेला यस, याला आपण समरूपतेचं चिन्ह असं आपण म्हणतो. ABC समरूप त्रिकोण EDC, समरूपतेची दोन कोण एकरूप आहेत म्हणून कोणती कसोटी? दोन कोण एकरूप असल्यावर समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. ओके, आता इथं हे दोन त्रिकोण समरूप दाखवलेले आहेत कोणत्या कसोटीनुसार? तर समरूपतेची कोको कसोटीनुसार. एकाच एक संगती आहे म्हणून हे सोपं असतं. एकाच एक संगती, सॉरी, एकाच एक संगती. फक्त काय, हे दोन त्रिकोण जे दाखवलेत त्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण ABC बाण दाखवायचा अशा प्रकारे दोन्हीकडं त्रिकोण ADC. ओके, अशा प्रकारे हे दोन त्रिकोण समरूपतेची कोको कसोटीचं समरूप आहेत आणि त्या दोन त्रिकोणामध्ये असं बाणाचं चिन्ह दिलं की ते त्याच्यात ते त्यांची एकाच एक संगती. ओके, चला पुढचं उदाहरण पाहूत आपण. पहा, सोपं उदाहरण आहे पुढचं. प्रश्न असा आहे, शेजारील आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार? ओके, असा प्रश्न आहे. मग बघा, दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला काय लक्ष द्यायचं आहे की आपल्याला त्या आकृतीत दिलेली माहिती कोणती आहे. त्या त्रिकोणात आपल्याला बाजू दिल्यात का कोणांची मापे दिलेत त्यावरून आपण त्याची कसोटी आपण ठरवता येते. आता इथं बघा, त्रिकोण PQR मध्ये PQ, QR आणि PR तिन्ही बाजूंची मापं दिलेली आहेत आणि LMN मध्ये LM, MN आणि LN इथं पण तिन्ही बाजूंची आपल्याला मापे दिलेली आहेत. म्हणजे इथं आपल्याला बाजूवरून ते दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं, सुरुवातीला जे दिलंय त्यावरूनच ठरवायचं असतं. ओके, मग आता त्रिकोणांची नाव आहेत. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये, त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये. मग बाजू दिल्यात तिन्ही पण, मग बाजू प्रमाणात आहेत का पाहायचं. तिन्ही बाजूंची माप दिलेत म्हणून तिन्ही बाजू प्रमाणात आहेत का पाहायचं आहे. मग इथं पहिलं नाव बघायचं, त्रिकोणाचं पहिलं नाव काय? PQ. इकडलं पहिलं नाव LM, पहिलं नाव PQ म्हणून इथं PQ छेद LM बरोबर. PQचं माप किती आहे? 6 आणि LMचं माप आहे 3. इथं 3 1 3, 3 2 6 म्हणजे 2/1 नंबर 1. ही झाली पहिली बाजू. नंतर इथं शेवटचे दोन नावं समजा, इथं पहिले दोन बघितले, आता इथं QR, इथं पण MN. शेवटचे दोन नावं QR छेद MN. शेवट दोन नाव इथं QR आणि इकडं आहेत MN. QR बरोबर इथं 8 आहे आणि MN बरोबर इथं 4 आहे म्हणजे 8/4. इथं परत 4 1 4, 4 2 8 म्हणजे 2/1 नंबर 2. आणि परत इथं आता शेवटचे नाव आकृतीमध्ये बघा, म्हणजे त्रिकोणाच्या नावात PR आणि LN. पहिलं आणि शेवटचं नाव असं उडी मारून आणि इकडं पहिलं आणि शेवटचं नाव LN. मग इथं PR छेद LN, PR छेद LN बरोबर. PR बरोबर किती आहे हो? 10 आणि LN बरोबर किती आहे? 5. इथं 5 1 5, 5 2 10 म्हणजे 2/1. इथं नंबर 3. म्हणजे आता इथं थोडं लक्ष देऊ आपण बघा की बाबा PQ छेद LMचं गुणोत्तर किती? 2/1. QR छेद MNचं गुणोत्तर किती? 2/1 आणि PR छेद LNचं गुणोत्तर किती? 2/1. तिन्हींचे गुणोत्तर हे समान आलेले आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं आहे की तिन्ही गुणोत्तर समान आले तर याचा अर्थ तिन्ही बाजू या प्रमाणात असतात. तिन्ही बाजू या कशात असतात? प्रमाणात असतात. म्हणून PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. 1 2 व 3 वरून 1 2 व 3 वरून. म्हणून त्रिकोण PQR व त्रिकोण LMN हे
त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन हे समरूप त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन कोणती कसोटी हो? मग तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. कोणती कसोटी मग इथं? समरूपतेची बा 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 कसोटी. तिन्ही बाजू प्रमाणात आहेत तर बा 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 कसोटी म्हणून समरूपतेची बा 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 कसोटी नुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. अशा प्रकारे पुढचं उदाहरण आपण बघत पाहिलं. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. आता बघा हे समजा AC व PR हे दोन खांब आहेत. समजा AC व PR हे दोन खांब असून त्यांची CB आणि RQ ही सावली आहे. AC ची सावली कोणती? CB आणि PR ची सावली कोणती? QR ही त्यांची सावली आहे असं आपण मानू. असून त्यांची अनुक्रमे CB किंवा BC व QR या सावली आहेत. ओके. तर इथं बघा BC आणि QR हे त्यांच्या सावली पडलेल्या आहेत. इथं आपण असं जोडून घेतलंय. म्हणून त्रिकोण ABC म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये आता थोडं लक्ष देऊ. बघा हे AC हा खांब आहे. आता आपण खांब बघितलेला आहे जो लाईटीचा पोल वगैरे असतो. खांब जमिनीत आपण तो रोवलेला असतो. जमिनीत रोवत असताना तो एकदम सरळ रोवला जात असतो. असा एकदम स्ट्रेट असतो जमिनीशी. तो आकडा तिकडा असा जमिनीत रोवत नाही. तर ते कसा एकदम सरळ रोवतो म्हणजेच तो जमिनीशी 90 अंशाची कोन करतो. म्हणून तो जमिनीशी काय 90 अंशाची कोन करतो. म्हणून इथं ही BC जमीन आहे समजा ही त्याची सावली पडलेली आहे. परंतु ॲक्च्युअल ही जो C बिंदू आहे तो जमिनीवर आहे. मग इथं लक्ष देऊ जमिनीवर तो रोवत असताना कसा एकदम सरळ 90 अंशात रोवला जातो. त्याचप्रमाणे हा PR पण म्हणून इथं पण 90 अंशाचा कोन. म्हणून इथं 90 अंशाचे कोन आहेत. म्हणून कोन ACB एकरूप कोन PRQ. कोन ACB एकरूप कोन ACB एकरूप कोन PRQ प्रत्येकी 90 अंश. ओके. मग परत आता दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळीस पडलेल्या आहेत. दोन्ही खांबांच्या सावल्या ह्या एकाच वेळीस पडलेल्या आहेत. आता ज्यावेळेस दोन्ही खांबाच्या सावल्या ह्या एकाच वेळी पडतात त्यावेळेस इथले जे कोन असतात ते एकरूप होतात. इथले जे कोन आहेत ते कसे होतात? एकरूप होतात. म्हणून आता इथं कोन BAC एकरूप कोन QPR. कारण दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळीस पडलेल्या आहेत. दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळी पडलेल्या आहेत. ओके. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC थोडं खाली लिहूत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण
PQR समरूपतेची कोणती कसोटी होईल? मग इथं दोन कोन एकरूप दाखवलेत, म्हणजेच कोणती कसोटी? कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. समरूपतेची कोको कसोटी. ओके, मग आता थोडं लक्ष देऊ आपण. आपल्याला काय काय दिले बघा. AC दिलाय, PR आणि CB आणि QR. मग जे दिलंय त्याच्या संगत बाजू घ्यायच्या आणि त्यानुसार त्यांचं माप काढायचं. म्हणून AC छेद AC पहिलं शेवटचं नाव, इकडे पहिलं शेवटचं नाव PR. म्हणून AC छेद PR बरोबर. आता काय मग दुसरा BC छेद हे पहिल्या शेवटचं नाव आणि QRचं माप. आपल्याला BC काढायचं आहे आणि QRचं माप दिलेलं आहे QR. याला आपण म्हणू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. याला आपण म्हणू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात. संगत बाजू म्हटलं तरी बस आहे, प्रमाणात असतात समजा. आता इथं ACचं माप किती आहे? 8. PRचं माप आहे 4. BCचं माप आहे X. QRचं माप आहे 6. आता इथं आपला तिरकस गुणाकार X गुणुले 4 बरोबर 8 गुणुले 6. 8 गुणुले 6. ओके, मग इथं म्हणून आता इथं X गुणिले 4 आहे, गुणाकारातले 4 बरोबरच्या पलीकडं हे इक्वेशन तयार झालेलं आहे, समीकरण आहे. गुण बरोबरच्या पलीकडं ते भागाकारात जाईल. गुणाकारातले 4 म्हणून X बरोबर इथं 8 गुणिले 6 भागिले 4. X बरोबर 4 1 4 4 2 8. 4 1 4 4 2 8. मग इथं 2 आहेत आणि 6 6 2 12. म्हणजे X बरोबर आलेला आहे 12. X बरोबर आहे 12. म्हणजेच BC बरोबर 12. BC बरोबर 12. आणि आपल्याला काय काढायचं होतं तर मोठ्या खांबाची सावली. मोठ्या खांबाची सावली म्हणजेच किती आहे? BC. म्हणून मोठ्या खांबाची सावली बरोबर 12 मीटर. सगळ्यात शेवटी उत्तर लिहूत आपण. म्हणून मोठ्या खांबाची सावली शाब्दिक उदाहरण असेल तर शाब्दिक उत्तर लिहायचं. मोठ्या खांबाची सावली 12 मीटर आहे. मोठ्या खांबाची सावली 12 मीटर आहे. ओके, अशा प्रकारे इथं आपलं हे उदाहरण संपलेलं आहे. ओके, चला पुढचं उदाहरण आहे त्रिकोण ABC मध्ये. आपल्याला त्यांनी दिलं AP लंब आहे BC, त्याचप्रमाणे BQ लंब आहे AC. तर आपल्याला हे दाखवायचं काय? त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB आणि परत ACचं मापन काढायचं आहे. ओके, आता इथं त्रिकोण CPA काय दाखवायचं आपल्याला? CPA समरूप त्रिकोण CQB. म्हणून त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये CPA व त्रिकोण CQB मध्ये. ओके, बघा आता मग या त्रिकोण CPA हा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. त्याचप्रमाणे CQB हा पण काटकोन त्रिकोण आहे. त्या दोन्ही पण त्रिकोण काय आहेत? काटकोन त्रिकोण. इथं लंबाचं माप आहे. काटकोन म्हणजेच 90 अंशाचा त्रिकोण असतो. म्हणून कोन CPA एकरूप कोन CQB. कोन CPA हा पण 90 अंशाचा आहे आणि CQB हा पण 90 अंशाचा आहे. हा म्हणून एकरूप कोन आहे ते प्रत्येकी 90 अंश. प्रत्येकी 90 अंश. ओके, मग आता बघा CPA मध्ये पण कोन C हा आहे, त्याचप्रमाणे CQB मध्ये पण कोन C आहे. कोन C हा दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. CPA मध्ये पण C आहे, त्याचप्रमाणे CQB मध्ये पण C हा कोन आहे. म्हणजेच कोन C हा इथं
सामायिक कोन आहे. कोन सी हा कोन कसा आहे, सामायिक कोन. दोन्ही कोन त्रिकोणामध्ये आहे. सी सी पी ए मध्ये पण सी आहे, म्हणजे आपण ए सी पी मध्ये जर घेतला आपण बघू जातो इथं पण इथं आपण घेऊ. म्हणून कोन ए सी पी, कोन ए सी पी एकरूप कोन बी सी क्यू, बी सी क्यू. हा जो कोन सी आहे तो सामायिक कोन घेतलेला, या नावाप्रमाणे घेतला आपण, सी ला मध्ये घेतले. मग ए पी सी एकरूप कोन बी सी क्यू हे सामायिक कोन आहे. सी हा कोन कसा आहे, सामायिक कोन. सी हा कोन सामायिक कोन आहे. म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी. तुम्हाला लक्षात आलं असेल कसोटी कोणती आहे ती. बघा, दोन कोन एकरूप दाखवलेले आहेत. आपण दोन कोन एकरूप दाखवलेले आहेत. आपल्याला लक्षात आले असेल दोन कोन एकरूप असतील तर कोणती कसोटी वापरायची आपल्याला. दोन कोन एकरूप असतील तर कोणती कसोटी वापरायची, कोको कसोटी. बरोबर आहे. म्हणून कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी नुसार. तर परत लक्ष देऊ आपल्याला काय काय काढायचं बघा. आपल्याला दिलंय काय, ए पी दिलाय, बी क्यू दिलाय, बी सी दिलाय आणि ए सी काढायचा आहे. म्हणजेच ए पी पहिलं आणि शेवटचं नाव दिलेलं आहे आपल्याला ए पी, म्हणून आपण पहिलं आणि शेवटचं नाव घेऊ देतो ए पी. इकडले पहिलं आणि शेवटचं नाव बी क्यू. बरोबर. नंतर काय दिलं आपल्याला, बी क्यू दिलाय, बी सी दिलाय पहिलं आणि शेवटचं नाव, आणि काढायचं काय ए सी पहिलं आणि शेवटचं नाव. बघा मग इथं ए पी छेद बी क्यू पहिलं आणि शेवटचं नाव इथं, म्हणजे सॉरी शेवटचे दोन्ही नाव ए पी छेद बी क्यू. आता आपल्याला काय दिलं त्यांनी, बी सी दिला आहे इथं, बी सी पहिलं आणि शेवटचं नाव. त्याचप्रमाणे इथं आपल्याला ए सी काढायला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, ए सी. म्हणून इथं ए सी छेद बी सी, ए सी छेद बी सी. या काय आहेत तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. या आहेत इथं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आपल्याला जे पण दिलेलं आहे तेच नावं घ्यायचे आणि जे काढायचे समजा ते. ओके. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की काय काढायचं आणि काय नाही. त्या जे नावं दिलेत त्याच्यावरूनच ठरवायचं. ए पी दिलं होतं आपल्याला, म्हणून पहिल्या इथं बघितलं पहिल्या म्हणजे शेवटचे दोन नावं ए पी, इकडले त्याची संगत बाजू बी क्यू. नंतर ए सी काढायचं आहे, ए सीला ए सी आणि शेवटचे दोन नावं बी सी आपल्याला दिलेले आहेत. आता दिलेल्या किमती ठेवतो आपण. ए पी बरोबर किती आहे, 7. ए पी बरोबर 7, बी क्यू बरोबर 8. ए सी आपल्याला माहीत नाही आहे, ए सी काढायचा आहे, आणि बी सी दिलेला आहे 12. बी सी आपल्याला त्याने इथं दिलेला आहे 12. आता तिरकस गुणाकार ए सी गुणुले 8, ए सी गुणुले 8 हे आपल्याला इथं काढायचं. म्हणजे बघा तिरकस गुणाकार ए सी गुणुले 8 बरोबर 12 गुणुले 7. तिरकस गुणाकार केलेला आहे इथं. ए सी गुणुले 8 आणि 12 गुणुले 7. आता इथं गुणाकारातले 8 पलीकडे जाऊन भाग करत जातील. म्हणजेच ए सी बरोबर 12 गुणुले 7 भागिले 8. आता बघा 12 आणि 8 ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या 4च्या पाड्यात आहेत, मोठ्या संख्येतल्या 4च्या पाड्यात आहेत. 4 त्रिकोण 12 आणि 4 दुनी 8, 4 दुनी 8. म्हणून तर इथं आपण संक्षिप्त रूप दिलेलं आहे 4 त्रिकोण 12 आणि 4 दुनी 8. म्हणून ए सी बरोबर 7 त्रिक 21 आणि छेदस्थानी 2. ए सी बरोबर 21/2. मग आता कुठल्याही संख्येला जर 2 न भागिले तर ती संख्या ही निम्मी होते, म्हणजेच अर्धी होते. मग 21च्या निम्म किती होते हो, 21च्या निम्म 10.5. 21च्या निम्म होते 10.5. म्हणजे 2 ह्याला कशाला भागिले ती संख्या अर्धी होते. 21च्या अर्धी संख्या होती ए सी बरोबर 10.5. आपल्याला हेच काढायचं होतं. ए सी आधी सुरुवातीला आपण हे दाखवलं समरूप त्रिकोण आणि ए सी बरोबर 10.5. ओके.